नमस्कार. 2026मध्ये येणारा आपला पहिला सण मकर संक्रांती आणि या मकर संक्रांतीची रहस्यमय माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सगळ्यात प्रथम आपल्या माता भगिनींना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. येणारं हे नवीन वर्ष सुख समृद्धीचं जावो व आपल्या शेतकरी बांधवांना सुख समाधानाने जावो व निसर्गाने शेतकऱ्याला साथ द्यावी व त्यांच्या पिकांना बाजार मिळावे ही देवाकडे मी प्रार्थना करते. या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. रंग, तारीख, वाहन, दिशा, दान, वर्ज्य कामे. तर पाहूया. मकर संक्रांतीचे वस्त्र, शस्त्र, संक्रांतीच्या काळात कुठल्या गोष्टी केल्या जातात व कुठल्या गोष्टी केल्या जात नाही ते आपण सगळे पाहूया. मकर संक्रांतीला आपल्याकडे खूप महत्त्व आहे. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या शुभयोगाला मकर संक्रांत असे म्हणतात. हा सण आपण अगदी आनंदाने साजरा करतो. हा वर्षाचा पहिला सण असतो, त्यामुळे खूप आनंदाने साजरा करतो. या मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. ह्याच उत्तरायणच्या काळात अतिशय शुभ मानला जातो. मकर संक्रांत हा सण नेहमी 14 जानेवारीला येतो. मकर संक्रांत 13 जानेवारी व 15 जानेवारीला असे क्वचितच घडते. 2026ला देखील 14 जानेवारीला मकर संक्रांत सण आलेला आहे. 14 जानेवारीला 2026ला रोजी बुधवारी सूर्य 3:13 सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. 14 जानेवारी 2026 रोजी 3:13 बुधवारी मकर संक्रांतीचा पूजा मुहूर्त 3:13 ते 6:18 व पुण्यकाळ मुहूर्त 3:13 ते 5:04 आहे. कालावधी 2 तास ते 55 आहे. 14/1/2026 14 जानेवारी 2026 ह्या रोजी असा मुहूर्त आहे. आणि मकर संक्रांती कशावर बसून आली तर यावर्षी मकर संक्रांतीचं वाहन आहे वाघ आणि उपवाहन आहे घोडा. मकर संक्रांतीचे परिधान केलेले वस्त्र आहे पिवळं, त्यामुळं पिवळं हे वर्ज्य करायचं आहे. पिवळ्या साडी, बांगडी हे वर्ज्य करायचे आहे. मकर संक्रांतीचे शस्त्र आहे गदा, पदार्थ आहे खीर, स्थिती आहे बसलेली आहे. मकर संक्रांतीचे वाहन वाघ असल्यामुळे बाजारभावावर परिणाम होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सोनं, चांदी, तांदूळ, डाळ यांच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. दानधर्माला मकर संक्रांतीच्या काळात खूप महत्त्व आहे. वस्त्रदान, अन्नदान, फळदान, गाईदान, गरजूंना बिस्किट दान करणे हे खूप महत्त्व मानले जाते. झाड तोडू नये, तामसिक पदार्थ खाऊ नये, उबदार कपडे किंवा ब्लँकेट दान करावे. हिंदू संस्कृतीचा आदर्श म्हणून आपला तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणतात. तिळगुळ द्यायचे सगळ्यांना. राजस्थान, गुजरातमध्ये पतंग उडवतात. महाराष्ट्रात पण पतंग मकर संक्रांतीच्या काळात उडवतात. मकर संक्रांतीच्या काळात सूर्य हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. मकर संक्रांतीच्या काळात सूर्य हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करत असतो, ज्याला सूर्याचे उत्तरायण सुरू झाले असे म्हणतात. या काळात दिवस मोठा व रात्र लहान असते. हा दानधर्मासाठी शुभ काळ आहे. पिवळं वर्ज्य करायचं आहे, पिवळ्या बांगड्या वगैरे. आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे मकर आहे आणि वायव्य दिशाच ही आहे मकर संक्रांतीची थोडक्यात माहिती. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. थँक्यू.